आणि या स्पर्धेमध्ये अखेर या 16 संघाने सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करणार आहोत. पीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचं पारितोषिक वितरण करणार आहोत. तो खेळाडू आहे आणि तो पारितोषिक प्रदान करण्यासाठी आदरणीय स्वरूपदादा पाटील ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफी पुरस्कृत केल्यात त्यांच्या शुभ हस्ते दिल्या जाईल. जय मल्हार फायटर्स. तर बेस्ट फिल्डरचा खिताब मी स्वरूप दादा पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. आणि ते पारितोषिक जात आहे अनिकेत साळुंखे नाहीये पण या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर गोज टू मिस्टर मनोज चव्हाण. मनोज चव्हाण ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय मनोज चव्हाण यांचं. आणि स्वरूपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करणार आहोत. मनोज चव्हाण खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या दोन्ही संघ प्लीज पुढे या. फार तुम्ही लांब बसल्यात अभि प्लीज या. चला के देवांशी प्रत्येक तुमचा संघ देखील येऊन पुढे अगदी तुम्ही उपस्थित राहा. तुम्ही देखील विजेते आहात. चला सगळ्याच खेळाडूंना विनंती करतोय. विकी मुंबईकर जरा प्रतीक आपण देखील या. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. मनोज चव्हाण ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. हिंदू युवा चषक 2026 या स्पर्धेचा ठरला बेस्ट फिल्डर. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि ते पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय मनी कुनार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा खिताब देतोय. तो खेळाडू आहे ज्याने कन्सिस्टंटली गोलंदाजी केली आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केलाय. तो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर गोज टू मिस्टर मीत विकास भोईर. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण केलं जाईल. मीत भोईर काय गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा ज्याने केलाय तो खेळाडू आहे मीत भोईर. वेल प्लेड मीत भोईर. हिंदू युवा चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं या युवा गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. स्वर्गीय विकास भोईर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे वडील देखील खूप चांगले खेळाडू होते आणि आज मीत भोईर ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक वितरण केलं जाईल. गणेश शेळगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटरचा खिताब दिला जातोय. एनी गेस? तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा खिताब मिस्टर अनिकेत साळुंखे. लाजवाब खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत साळुंखेने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली. ज्या वेळेस टीमला गरज होती त्या वेळेस या खेळाडूने आपली दमखम दाखवली. आपली धमाकेदार परफॉर्मन्स दाखवला आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड अनिकेत साळुंखे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हिंदू युवा चषक 2026 हा बेस्ट बॅटरचा खिताब दिला जातोय अनिकेत साळुंखे. वेल प्लेड अनिकेत साळुंखे. तर या स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा बाहुबली आणि ते पारितोषिक महेंद्र चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब तो खेळाडू आहे मिस्टर या महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी फेमस आहे. एक आहे लोणावळ्याची चिक्की
आणि दिवाळे गावचा विकी मुंबईकर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द ऑल इव्हेंट. वेल प्लेज विकी मुंबईकर. फॅब्युलस परफॉर्मन्स राहिला विकी मुंबईकर. मान्यवरांच्या शुभस्थित दिलं जाईल ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. हा विकी मुंबईकर हा ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अजय सिंग मंडळ अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील. विकी, एक प्रश्न असेल की विकी कसं वाटलं हिंदू युवा चषक ही स्पर्धा खेळत असताना? अगदी स्टेडियम मध्ये खेळण्याचा फील आला. तू अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळलास, पण आज कसं वाटलं की आपल्या परिसरामध्ये असा स्टेडियम आहे आणि या स्टेडियम मध्ये हिंदू युवा चषक ही स्पर्धेचं आयोजन? काय सांगेल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा तर खूप छान आहे आणि या ग्राउंडचं बघायला गेलं तर मी छोट्या लहानपणापासून इथंच खेळत मोठा झालो आहे आणि इथलाच क्रिकेट जास्त खेळलो आहे. ते माली लोक बी सर्वांना माहिती आहे. थँक्यू व्हेरी मच. विकी मुंबईकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या मातीत घडलेला हा खेळाडू आहे. चला, त्याआधी आपण आमचे चारही अंपायर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आमचे चारही अंपायर अमन सिंग, आकाश सिंग, विनय शर्मा आणि अगदी आकाश खली या चारही अंपायरला विनंती करतो की मंचावर या. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. चला, हे चारही अंपायर थँक्यू व्हेरी मच. सगळ्या अंपायरचं विनय शर्मा असेल, आकाश सिंग, अमन सिंग, आकाश खली आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळ्याच मान्यवरांच्या अगदी शुभ असते. आकाश सिंग, अमन सिंग, विनय शर्मा या चारही अंपायरचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. विनय शर्मा, आकाश खली आणि आकाश सिंग हे देखील पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. चारही अंपायरचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. डीजे मास्टर यांना देखील सन्मानित केलं जाईल. डीजे मास्टर प्लीज या. आमचे साऊंड मॅनेजर त्यांचा देखील आभार मानतोय. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. ज्या पद्धतीने आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याने केले, खूप चांगलं साऊंड क्वालिटी, आज भरपूर मजा आली. भरपूर स्पर्धा करत असताना माझा देखील आवाज गेला होता, पण ह्या साऊंड सिस्टीमवर माझा गेलेला आवाज देखील परत आला असं मला वाटतंय. खूप चांगला साऊंड क्वालिटी आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे मास्टर या. आपला देखील सन्मान या मंचावर केलं जाते. गाण्याची रेलचेल देखील आपण ऐकलीत. थोडं आमची अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच साऊंड मॅनेजर. नेक्स्ट सन्मान आहे. ही स्पर्धा आखाती देशामध्ये म्हणजेच 185 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केलं. टीम पीटीसी आमचे केडी बंधू असतील किंवा आमचे पीटीसीची टीम असेल त्यांना विनंती करतो की आपण देखील मंचावर या. प्लीज या. अमर या प्लीज मंचावर आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. टीम पीटीसी खूप चांगलं अगदी योगदान राहिलंय, त्यामुळे त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. हिंदू युवा चषकच्या सर्वच आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. चला, आता अंतिम 2 पारितोषिक आहेत. त्यामध्ये या स्पर्धेचा उपविजेता संघ, ज्या संघाने काल खूप चांगला परफॉर्मन्स केला, अखेर फायनलचा सामना जरी पराभूत झाले असले तरी सगळ्यांचंच मन जिंकण्याचं काम केलंय. चल, या स्पर्धेचा उपविजेता संघ तो टीम आहे के देवांश. हे या सगळ्या टीम मेंबर्सना विनंती करतो की प्लीज मंचावर या. एस नयन कोळी असेल, सगळेच हे यंगस्टर खेळाडू. आतिश पाटीलने चांगला खेळ केला होता. रोहित आज हाफ पॅन्टवर आहेत. एस की मुंबईकर प्रतीक असेल, चांगला खेळ राहिला. रोहित इंजर्ड आहे, त्यामुळे स्पर्धेमध्ये खेळताना दिसला नाही. आणि सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक कोळी असेल, नयन असेल, अगदी आतिश असेल, या सगळ्याच खेळाडूने भरपूर चांगलं योगदान दिलं. की मुंबईकर खूप चांगला खेळ राहिलाय. फायनलचा सामना जरी हरला असेल तरी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हाती घेत असताना ही संपूर्ण
ट्रॉफी आणि हिंदू युवा चषक या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय, उपविजेता संघ ठरलाय, त्या संघाला देखील सन्मानित केलं जाते. अभिनंदन टीम के देवांश, अभिनंदन टीम के देवांश. चला या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हिंदू युवा चषक 2026 चा उपविजेता संघ ठरलाय टीम के देवांश संघ. अभिनंदन टीम के देवांश, सगळ्या टीमचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आमच्या वतीने. अगदी तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. के देवांश सगळेच खेळाडूंचा मनपूर्वक आभार. खूप चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हॅलो हॅलो. तर नक्कीच व्यासपीठावरती सर्वांनी तसंच स्थानापन्न राहायचंय. मी आपल्या सर्वांना ऐरोली संघ तुम्ही एका ठिकाणी उभं राहा. इकडे थांबा ऐरोली संघ थांबा. या दिवसभरामध्ये आज आपल्या नवी मुंबईकरांचं किंवा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसेच आपले संदीपजी नाईक साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की आपला घरचा माणूस म्हणजे विघ्नेश मडवी. आणि मी आता सकाळपासून जेव्हा इथं होतो आणि दुपारी विघ्नेश मडवी साहेबांना जेव्हा इकडे एंट्री झाली ना, तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित एक धक्का बसला की विघ्नेश मडवी या ग्राउंडवर कसं काय आलाय. तर त्यांना मी सांगितलं की ते आमच्या आजची जी टुर्नामेंट आहे त्याचं समालोचन करायला आलेत. आणि आमच्यासाठी हा एक प्राऊड मुमेंट आहे की सगळ्यांनी सांगितलं आम्हाला की हा माणूस खूप बिझी असतो, म्हणजे विघ्नेश दादा आमचा खूप बिझी असतो, पण हा वेळात वेळ काढून आमच्यासाठी आला, त्यासाठी खूप धन्यवाद बोलतो. मी कुलदीप सिंग सुरी साहेबांना सांगतो की या गोड आवाजाचा आपण सत्कार केला पाहिजे. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की आपण टाळ्याचा गडगडाट दिला पाहिजे विघ्नेश सरसाठी. फोटो फ्रेम आपली भारत मातेची फोटो फ्रेम आपण देऊया. नक्कीच खूप खूप धन्यवाद विघ्नेश दादा. दादा मी तुम्हाला एक विनंती करतो की पुढच्या वर्षी देखील हा जो टुर्नामेंट आहे ही होणार आहे. आणि मी आत्तापासून तुम्हाला सांगतो की तुम्ही 2 दिवस या सामन्यांसाठी वेळ काढू आणि नक्कीच इकडे या. मी आत्तापासून तुम्हाला सांगतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खऱ्या अर्थानं खूप दिवस खूप जागरण झालंय. काल देखील मी 6 वाजता झोपलो आणि सकाळी फक्त 2-3 तास झोपले. आणि हिंदू युवा चषक ही स्पर्धा मला खऱ्या अर्थानं करायची होती. या स्टेडियममध्ये येण्याचा माझा योगच येत नव्हता. मागच्या 4 वर्षापासून अनेक स्पर्धा मी नाकारल्या, पण मला माहित नाही मी या स्पर्धेमध्ये देखील येणार नव्हतो. पण असं म्हणतात ना की चांगल्या कार्याला नेहमीच आपला हातभार असणं गरजेचं आहे. आज माझ्या नशिबात अगदी हिंदू युवा चषक ही स्पर्धा आली आणि भारत मातेची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मी अगदी आजच्या कॉरिडॉर आहेत अगदी उज्जैनमध्ये, त्यामध्ये भारत मातेचं दर्शन घेतलं होतं. आणि पहिल्यांदाच माझ्या घरी हे पुस्तक आणि ही प्रतिमा येईल, त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतोय. थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्याच आयोजकांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. माझ्या छोट्याशा कलाकाराला एवढा मोठा मंच दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि जाऊया आता या स्पर्धेचा चॅम्पियन कोण आहे. ज्या चॅम्पियनने या खऱ्या अर्थानं भल्या भल्या संघांना पराभूत केलं तो टीम आहे हिंदू युवा चषक 2026 चा चॅम्पियन आहे टीम ऐरोली कोलीवाडा. या कॅश प्राइज आणि त्याचबरोबर हे आहे या स्टेडियमची जादू आणि या स्टेडियम मध्ये असलेलं हे लाईट शो आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्याच मान्यवरांची शुभेच्छा दिल्या जाईल. हिंदू युवा चषक 2026 चा हे चॅम्पियनशिपची ट्रॉफी या सगळ्या टीमला दिली जाईल. इंटायर टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. अभिनंदन टीम ऐरोली कोलीवाडा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या टीमने आपली बाजी मारली, ज्या टीमने आपल्याला खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला तो संघ म्हणजेच ऐरोली कोलीवाडा. सगळ्या संघांना पराभूत करून या स्पर्धेचा चॅम्पियनशिप आपल्या नावी करणारा ऐरोली कोलीवाडा टीम देखील या स्पर्धेचा म्हणजेच हिंदू युवा चषक 2026 चा चॅम्पियन ठरला. भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम.
थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच घटकांचं मनपूर्वक आभार. अंपायर, कॉमेंटेटर, डीजे मास्टर, लाईव्ह टेलिकास्ट, स्कोरर, आमचे सगळे आयोजक, आमचे व्हॉलेंटियर्स, सगळे खेळाडू, सगळ्याच घटकांनी, सगळेच मान्यवर ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार मानतोय. पुढच्या वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या संचात ही स्पर्धा पाहायला मिळेल. तोपर्यंत आज ही स्पर्धा इकडेच थांबली, ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद. धन्यवाद.